नमस्कार, माहितीदर्शक पंढरपूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सर्वप्रथम आपण आज आलो होतो पंढरपुरातील जवळ असणारे हे पौराणिक, ऐतिहासिक आणि अतिशय जुना असणारे हे मंदिर म्हणजे भुवनेश्वरी देवीचं मंदिर पाहण्यासाठी। संपूर्ण आपण माहिती बघणारच आहोत। तत्पूर्वी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा। मग आपण आलो होतो ते म्हणजे भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी। भुवनेश्वरीचं मंदिर पंढरपुरापासून अगदी 2 किलोमीटर अंतर असणाऱ्या काशीगाव रस्त्याला आहे। जुना काशीगाव रोडला भुवनेश्वरीचं मंदिर आहे। भुवनेश्वरीचं मंदिर अगदी दगडी आणि इतिहासकालीन प्राचीन आहे। याची संपूर्ण माहिती आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे दगडी मंदिर आहे। आपण संपूर्ण माहिती इथल्या पुजारी काकांना विचारू। तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो होतो पंढरपुरापासून अगदी 2 किलोमीटर असणाऱ्या अंतरावर जुना असणारे मंदिर, देवीचं जुना असणारे मंदिर पाहण्यासाठी। भुवनेश्वरी देवीचं मंदिर अगदी प्राचीन आणि इतिहासकालीन मंदिर आहे। तर सर्व मंदिराविषयी माहिती व देवीविषयी माहिती आपल्याला इथले पुजारी काका सांगतील। काका, माहिती सांगा आपल्याला सर्व। हे मंदिर काशीगावाच्या उत्तर दिशेला आणि पंढरपूरच्या दक्षिण दिशेला दाखवलं जातं। आणि ह्या मंदिराची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या मंदिराची माहिती अशी की ह्या वेळेला पांडुरंग परमात्मा पंढरपूरला जेव्हा वास्तव्य करण्याकरता आले त्या टायमाला त्यांनी ह्या मंदिरात भुवनेश्वरी देवीची स्थापना केली। आणि ही भुवनेश्वरीची स्थापना अशा करता केली की जी पंढरपुरामध्ये ही काही विपत्ती होऊ नये, आपत्ती पंढरपूरला येऊ नये, कुठला धोका होऊ नये, भूकंपासारखा सुद्धा धोका पंढरपुरामध्ये होऊ नये, ह्याच्याकरता ह्या देवीची स्थापना इथं भगवंतांनी केलेली आहे। असा उल्लेख पंढरी मातामध्ये आपल्याला आढळून येतो। तसंच ह्या मंदिराची माहिती जर बघायला गेली तर दुसरी माहिती अशी की भगवान ह्या टायमाला श्रीराम अवतारामध्ये होते। त्या टायमाला श्रीराम अवतारामध्ये सुद्धा वनवास संपल्यानंतर भगवान रामचंद्र ज्या टायमाला प्रभू रामचंद्र वनवास संपल्यानंतर अयोध्येला आले आणि अयोध्येला आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांना त्यांच्या गुरुने सांगितलं की बाबा तुला सिंहासनावर बसता येणार नाही, तर तुला काय करावं लागेल, तर फक्त तुला भुवनेश्वरीची साधना करावी लागेल। तर ते कशाकरता करावं लागेल, तर भुवनेश्वरी ही पूर्ण त्रिभुवनाच्या आपल्याला 3 त्रिभुवन सांगितले, जन्म, मृत्यू आणि पाताळ। ही 3 त्रिभुवन आपल्याला सांगितलेली आहेत। तर ह्या 3 त्रिभुवनाची ईश्वरी म्हणजे ह्या तिन्ही त्रिभुवनाच्या अधिकारी असलेली, अधिष्ठान असलेली भुवनेश्वरी तिची तुला साधना करावी लागेल, तरच तुला त्या गादीवर बसता येईल असं त्यांच्या गुरुने सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्राने सुद्धा तिची साधना केली। आणि त्या साधनेचं फल म्हणून करता याच देवीच्या पुढं तुम्हाला बजरंग बलीचं मंदिर दिसेल, बाकी कुठल्याही ठिकाणी तुम्हाला बजरंग बलीचं मंदिर दिसत नाही आहे। अशा देवीची स्थापना भगवंतांनी दोन्ही बाजूने केलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ही मूर्ती जी आहे ही पद्मासन घातलेली मूर्ती आहे। ही मूर्ती चतुर्भुज आहे। एका हातामध्ये पाश आहे तर दुसऱ्या हातामध्ये अंकुश आहे। एक हात भक्ताला अभय देण्याकरता तिनं फोडलेला आहे, तर जेवढ्या काय सिद्धी पाहिजे आहेत तेवढ्या सगळ्या सिद्धी भक्तांना प्राप्त करून देण्याकरता तिनं चौथा हात तिनं भक्तांना दान देण्याकरता फोडलेला आहे। असे या भुवनेश्वरीचं महात्मा आहे। निश्चितच तुम्हाला माहिती कळली असेल, आईसाहेबाची माहिती तुम्हाला निश्चितच कळली असेल। तर तुम्ही सुद्धा पंढरपुरात कधी आला असाल तर पंढरपूरचे सुद्धा स्थानिक असाल तर या देवीला नक्की एकदा येऊन जावा। धन्यवाद। निश्चितच तुम्हाला सर्व काही माहिती कळली असेल। अशा प्रकारे आपण संपूर्ण इतिहासकालीन हे मंदिर आपण पाहिलेलं आहे। तुम्ही मंदिर अजून सुद्धा पाहत आहात। मंदिर तुम्ही अतिशय बघा, दगडी बांधकाम सर्व काही आहे। आईसाहेबाचं तुम्ही दर्शन घ्या। यानंतर आपण संपूर्ण माहिती तर बघितली आहे आणि अशा प्रकारे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।